हो रहे आमदार सुरेश दस आहेत ते आज बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आलेले आहेत कार्यक्रमानिमित्त। अण्णा, आज तुम्ही नारळी सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला आलात, काय सांगाल? श्री संत भगवान बाबा यांनी सुरू केलेला हा 91वा नारळी सप्ताह आहे। भगवान बाबांनी जी शिकवण दिली आणि हा सप्ताह नारळी सप्ताह आहे। प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या तालुक्यामध्ये होतो आणि या वर्षीचा हा मान माझ्या मतदारसंघातील पिंपळनेरकरांना मिळालेला आहे। आणि इथं नामदेव शास्त्रींनी गेले 7 दिवसापासून हा उत्सव इथे चालू आहे आणि जी भगवान बाबांनी शिकवण दिली त्या शिकवणीप्रमाणे पुढे जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्वजण या ठिकाणी करत असतो। तुम्ही पहा, लाखो लोक आत्ता 10:30 वाजलेत, अजून बाबा यायचेत, त्याच्या आधीच इथं लाखो लोक आलेले आहेत। म्हणजे बहुतेक समाप्तीपर्यंत इथं लाखाच्या वरती सुद्धा लोक जमतील आणि मग हे आष्टी, पाटोदा, शिरूर, पाथर्डी आणि संभाजीनगर वेगवेगळ्या ठिकाणावरून इथे लोक येणार। संपूर्ण जिल्ह्यातले बी येणार आणि जिल्ह्याच्या बाहेरचे भगवान बाबांना मानणारे सगळे लोक या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन पुढील 1 वर्षासाठीची वाटचाल सुरू करणार। माजी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा थोड्या वेळात या ठिकाणी येतील ना, सर्वजण येणार। भगवान बाबांच्या जयंती म्हणजे नारळी सप्ताहाला सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकांनी कोणी इथं काय संबंध आहे, बाकीचं जे काय असेल ते आमचं राजकारण बाहेर बघत राहू। भगवान बाबांच्या पुढं काहीही नाही, सगळं काही। आज म्हणजे धनंजय मुंडे आणि तुमचं युद्ध चालू होतं एक राजकीय, आणि आज तुम्ही पहिल्यांदा तुम्ही एका स्टेजवर तुम्ही अँकर लोकांना माझी विनंती आहे की राजकारण हे सगळे जोडे बाहेर। इथं कशाचं राजकारण, इथं नामदेव शास्त्री, भगवान बाबा आणि बाबांचा आशीर्वाद घ्यायचं, एवढंच काम असतं। धन्यवाद। एकंदरीतच आमदार सुरेश दस यांनी सांगितलं की या ठिकाणी आध्यात्मिक कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी राजकीय कुठलंही काही होणार नाही, असं आमदार सुरेश दस यांनी सांगितलं। कॅमेरामॅन संतोष शिरसाटसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, पिंपळनेर।